युवा आमदार अभिजित भैया आणि विवेक भैया या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व महाराजांवर प्रेम करणारे त्या ठिकाणी आणि मंजू आपल्या सर्वांचं या विवाह सोहळ्यामध्ये बरं ना बरे 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 समाजामध्ये लोकजागरणाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम केलं तोच आनंद हा या मुलांच्या जीवनात यावा अशा पद्धतीने आलेल्या सर्व या ठिकाणी पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता आपण सगळे विवाह सोहळ्याची वाट बघूया. पण मी लवकर जाणार आहे कारण मला संभाजीनगरला पोहोचायचं आहे आणि माझं हेलिकॉप्टर वेळेत उडलं पाहिजे. त्यामुळे कदाचित त्यावेळी मी राहू शकणार नाही, पण त्याच्या आधीच मी दोघांनाही आशीर्वाद देणार आहे आणि पूर्वीही आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज या आनंदाच्या क्षणी आम्ही आपल्यासोबत उपस्थित राहू शकलो याबद्दल अतिशय आनंद आहे. आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. महाराजांना विनंती करतो आपण आभार व्यक्त करावे. मान्यवर पाहुण्यांचे महाराज बोलतील 2 मिनिटं. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या या हरिकीर्तनाचे मानकरी वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्त बरण डॉक्टर नारायणजी महाराज जाधव या ठिकाणी सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांची स्नेहभेट या ठिकाणी घेत आहेत. वारकरी संप्रदायाचं हे भूषण आज ज्यांचं हरिकीर्तन आज आलो. नाही मी सत्यजित भैयांचा उल्लेख अभिजित भैया केला ते सत्यजित तांबे. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.